न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। प्रेमाचे आमिष, पैशांची उकळपट्टी आणि धमक्या, कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा। अहिल्यानगरमध्ये प्रेम संबंधांचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक, मानसिक छळ आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोप हरिदास तांबे यांनी केला आहे। तांबे यांच्या म्हणण्यानुसार 2022 मध्ये ओळख झाल्यानंतर संबंधित महिलेने वारंवार संपर्क साधत प्रेम संबंधांचे आमिष दाखवले आणि विविध कारणे सांगून रोख तसेच ऑनलाईन स्वरूपात पैशाची मागणी केली। मागणी पूर्ण न केल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्या देत मानसिक त्रास दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। या प्रकरणी 2 वेळा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करूनही कारवाई होत नसल्याने त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन दिले आहे। 8 दिवसात ठोस कारवाई न झाल्यास उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा तांबे यांनी दिला आहे। माझं नाव हरिदास बाबासाहेब तांबे, राहणार वाळकी। माझ्या मिसेसचे नातेवाईक रावसाहेब लिंबाजी भालसिंग हे माझ्या मिसेसचे सख्खे काका असल्याने त्यांना कॅन्सर निघाला, ते दवाखान्यात ॲडमिट झाले। त्यानंतर या प्रतीक्षाकडे माझा नंबर होता, ती मला फोन करायची, घरी बोलवायची आणि पैसे मागायची। आम्हाला अडचण आहे, आम्हाला दवाखान्यासाठी पैसे द्या किंवा मग आम्हाला अडचणीत येतं आम्ही लई, अशा कारणाने मी तिला हॉस्पिटलसाठी त्यांना तर जसे वेळोवेळी लागतील तसे पैसे मी दिले। त्यानंतर त्यांनी जास्तच दुखायला लागल्यानंतर त्यांनी मग माझ्याकडून परत पैसे घेतले। असे करून माझ्याकडून 1,28,000 रुपये त्यांनी दुखण्याला घेतले। नंतर त्या वारल्यानंतर त्यांनी पेन्सिलवर लोन काढलं होतं। ते लोन फेडायसाठी तिने मला घरी बोलून घेतलं। मला म्हटली की मला 1,70,000 रुपये कमी पडतात, बाकीचे पाहुण्यांकडून आम्ही जोडले तर 2.5 लाख रुपये लोन होतं त्या पेन्सिलवर। तर माझ्या सासूला पेन्सिल चालू झाली, तुमचे पैसे देऊन टाकल। तेव्हा मी तिला माझ्या नावावर 1,70,000 रुपये लोन काढून दिलं। तर म्हणले आम्ही हप्ते भरू। तर हप्ते मी पैसे दिल्यानंतर लोन नील केलं। नील केल्यानंतर त्यांना पैसे मागायला लागलो हप्त्याचे, तर मला काही दिले नाही। थोडे तिच्या नावावर शिवाय कशाचे पैसे मागतो असं करतो। मग नंतर ही मला जास्त फोनवर बोलायला लागली। हिने मला मग रिलेशनचा बळजबरी केली, रिलेशनमध्ये राहा, आपण रिलेशनमध्ये राहू, मला तुम्ही लय आवडता, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, असं करून तिने माझ्या संग जास्त बोलायला लागल्यानंतर ती डायरेक्ट म्हणायची माझ्या संग रिलेशन राहण्यात माझा जीव देईल आणि मला भेटायला या, मला ही करा। मी काय गेलो नाही आणि नंतर मग जास्त तिच्या नवऱ्याला मी गेलो नाही। तिच्या नवऱ्याला तिने सांगितलं की मला त्रास देतो आहे, मला धमकी देतो आहे। मग तिच्या नवऱ्याने मला 2-3 वेळेस मारलं। तिच्या बापाने मला तिच्या बापाचं नाव सुधीर वसंत कासर असून ते पण तिच्या घरापाशी वाळकीलाच राहिला आहे, पण मला 2-3 वेळेस मारहाण केली, शिवगाळ केली। हे खूप त्रास होता असल्यामुळं मग मी पोलीस स्टेशनला आलो। पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला आलो। तर तक्रार माझी घेतली त्यांनी, एनशी दाखल करून घेतली। त्यानंतर एनशी दाखल केल्यानंतर 4-8 दिवसात परत त्यांनी मला मारहाण केली। मारहाण केल्यावर मी परत पोलीस स्टेशनला आलो। माझी काही तक्रार घेतली नाही, तर मी नाशिकचे DIGला संजय कुमार वर्मा यांना व SP साहेब यांना मी परत अर्ज करून त्यांना बोलवणं झालं। 168 प्रमाणे त्यांना नोटिसा पण दिल्या। नोटिसा दिल्यानंतर परत त्यांनी दुसऱ्याच दिवशी तिच्या वडिलांनी परत मला मारहाण केली। मी परत तक्रार द्यायला आलो, तर फक्त एनशी दाखल करून घेतली की त्यांच्या कुठलीही कारवाई न करता त्यांना मदत होईल अशा पद्धतीने करतायत पोलीस। त्याच्यानंतर मग माझ्या मिसेस अनिता हरिदास तांबे यांनी पण अर्ज दिला आहे की आम्हाला यांच्यापासून धोका आहे, आमच्या जीवाला त्रास देतात आम्हाला। अर्ज दिलेला आहे नाही का SP साहेबांना भेटलो आहे, तर त्यांनी सांगितलं आहे आम्हाला की 8 दिवसात तुम्हाला न्याय मिळून देऊ, जर नाही न्याय मिळाला तर आम्ही उपोषणाला बसणार। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।